यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे, तर गुजरातचे केतनभाई पटेल यांची व्हाईस चेअरमन म्हणून निवड करण्यात आली आहे। राष्ट्रीय सहकारी संघ देशभरातील साखर उद्योगाच्या अडचणी केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करत असते आणि त्याच अनुषंगाने आता हर्षवर्धन पाटील यांना केंद्रात मानाचं पान पाहायला मिळतंय। भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे, तर गुजरातचे केतनभाई पटेल यांची व्हाईस चेअरमन म्हणून निवड झाली आहे। राष्ट्रीय सहकारी संघ हा देशभरातील साखर उद्योगाच्या अडचणी केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडवून घेण्यासाठी प्रयत्न करत असतं, तर या निवडीबद्दल आभार मानण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची आज ते भेट देखील घेणार असल्याची माहिती सध्या समोर येतेय। स्वतः हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। तुमचं लोकशाहीमध्ये स्वागत आहे सर। पहिली प्रतिक्रिया काय असेल तुमची? राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या चेअरमनपदी तुमची नियुक्ती झाली आहे। हो, आज आमच्या संचालक मंडळाची निवड झाली आणि संचालक मंडळामध्ये एकमताने सर्वांना राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड केली आणि गुजरातचे केतनभाई पटेल यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली। मी सर्वांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो आणि राष्ट्रीय स्तरावरच्या देशातल्या सर्व शेतकरी आणि सहकारातले साखर कारखाने याची ही सर्वोच्च संस्था आहे। निश्चितपणाने येणाऱ्या 5 वर्षामध्ये या राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेता येतील। आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी आता आम्हाला 1:30 वाजता बोलवलेलं आहे। त्यांच्याकडे केंद्रातलं सहकारी मंत्रालय आहे आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणानं या सगळ्या साखर उद्योगाचे प्रश्न सुटतील। यापूर्वीचे प्रश्न सुटलेले आहेत आणि पुढचे प्रश्न सोडवण्यामध्ये आमचा पुढाकार आहे। नक्कीच हर्षवर्धनजी, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसंदर्भातले प्रश्न तसेच समस्या कशा पद्धतीने तुम्ही सोडवणार आहात येणाऱ्या काळात? बरेच प्रश्न आहेत त्याच्यामध्ये, ते सगळे प्रश्न आता एकत्रितपणाने बसून त्यांची वेळ घेऊन केंद्र सरकारच्या नियंत्रणामध्ये हा साखर उद्योग असल्यामुळं इथेनॉलचे प्रश्न आहेत, साखरेच्या कोट्याचे प्रश्न आहेत, त्यानंतर ज्यूस पासून इथेनॉल करण्याचे प्रश्न आहेत, असे बरेच प्रश्न आहेत की ज्या प्रश्नासाठी आपल्याला केंद्र सरकारची मदतीची आवश्यकता आहे। आणि मला विश्वास आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे प्रश्न सुटतील आणि ती माझी पुढच्या 5 वर्षांमधली प्रायोरिटी आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी। तर आपण पाहतोय राष्ट्रीय सहकारी संघ देशभरातील खरं तर साखर उद्योगाच्या अडचणी केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडून घेण्यासाठी प्रयत्न करत असताना त्याच खात्याच्या आता चेअरमन पदी हर्षवर्धन पाटील यांची वर्णी लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यांची निवड करण्यात आली आहे चेअरमन पदी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।